स्टुडंट्सवर AK-47 चालवायला. ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना अटक करा. BJPच्या गुंड्यांनी येऊन 15 दिवसाआधी निक्षू नावाची मुलगी आहे, तिच्या वडिलांचं डोकं फोडलेलं आहे. याच पोलिसांनी त्या गुंडांना अटक नाही केलं. जेव्हा मी म्हणले यांना अटक का नाही करते, तर तेव्हा हेच पोलिस होते जे म्हणले आम्ही अशा लोकांना आम्ही असंही कसं कोणाला अटक करू. त्या लोकांनी नंतर इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून टाकला की आता अभी तो एक को मारा है, शाम को आऊंगा और लोगों को मारूंगा. हे सगळं पोलिसांसमोर झालेलं आहे. तेव्हा पोलिस शांत बसलेली आहे. कोणाच्या इशाऱ्यावर पोलिस शांत बसलेली आहे. मुलांच्या डोक्यात तुम्ही लाठ्या घालताना तुम्हाला लाजाने वाटल्या. खिळे लावले होते त्या लाठ्यांना, तेव्हा तुम्हाला लाजाने वाटल्या. पेलेट गन चालवल्या तुम्ही लहान मुलांवर. 12-12 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडलेत. 12-12 वर्षांच्या मुलींचे डोक्यात लाठ्या घातल्या पोलिसांनी. मेल पोलीस ऑफिसर्सनी मुलींचे कपडे फाडून त्यांना मारण्यात आलेले आहे. आज तुम्ही परिवार समोर आणताय. तुमच्यासोबत परिवारासोबत आमची सहानुभूती आहे. त्या मुली कोणाच्या तरी असतील ना, त्यांचाही परिवार असेल ना. जशा तुमच्या मुली आहेत तसे तेही कोणा कोणाचे तरी मुलं मुली होते. त्यांच्यावर तुम्ही दया का नाही दाखवली. अमित शहानी वरतून ऑर्डर दिला लाठीचार्जचा. तुम्ही रक्त वाहत सुटले जंतर मंतरवर. आणि ज्या भाजपच्या गुंडांनी हे केलं त्यांना तुम्ही अटक का नाही करते. त्यांना तुम्ही अटक का नाही करते. ज्या लोकांनी येऊन 15 दिवसाआधी डोकं फोडलं एका माणसाचं. एका मुलीच्या 12 वर्षाची मुलगी होती, ती तिच्या वडिलांना प्रोटेस्टला घेऊन आली होती. त्यांचं डोकं फोडण्यात आलं. त्यांना दिल्ली पोलिसांनी का अटक नाही केलं. अजूनही तो माणूस फ्री फिरतोय, तो अजूनही आझाद फिरतोय. तो का कारवाई करण्यात येत नाही. कारण की ते लोक भाजपचे आहेत. मला जयपूरमध्ये ज्यांनी माझ्यावर हमला केला त्याला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सोडलं. का सोडलं. कारण की तो संघाचा माणूस आहे. जिथं तुमचे लोक उत्मात करतात, माज करतात, लोकांवर हमला करतात, लोकांची डोकं फोडतात, त्यांच्यावर तुम्ही ॲक्शन घेत नाही. आणि आता म्हणताय की स्टुडंट्सनी केलं. कोणत्या स्टुडंट्सनी असं काही नाही केलं. आणि ज्या स्टुडंट्सला तुम्ही तंग करसाल, जर तुम्ही स्टुडंट्सला याच प्रकारे तंग करसाल तर आम्ही लवकरच पुन्हा आंदोलन सुरू करून पुन्हा रस्त्यावर बसू. नाही, ती कमेंट तेच होती की नरेंद्र मोदी यांचा चेहरा देशाच्या फ्युचरपेक्षा ब्राईट दिसतोय. त्यात चुकीचं काय. फ्युचर तर देशाचा अंधकारातच दिसते. मुलांवर पेलेट गन्स वापरल्या जात आहेत, लाठ्या चालवल्या जात आहेत, डोकं फोडण्यात येत आहे मुलींचं. जो संदीप लांबा आहे त्यांनी एका मुलीला चापट मारलेली. हिंमत कसं काय झाली त्यांची मुलीला चापट मारायची. प्रायव्हेट पार्ट्सवर लाठ्या मारल्यात पोलिसांनी आणि आज परिवारांना पुढं करतायत. मला नाही वाटत जे प्रेस कॉन्फरन्समध्ये बसले त्या पोलिसांनी हे केले. पण जे संदीप लांबासारखे ऑफिसर्स आहेत त्यांनी तर मारलेले आहे ना, कॅमेरावर कॅप्चर झालेले आहे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ना. आम्ही त्यांना कोर्टात आम्ही त्यांना नेल्याशिवाय सोडणार नाही. ज्या पोलिसांनी मुलींवर अत्याचार केला आहे, त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर लाठ्या मारल्यात, त्या पोलिसांना आम्ही सोडणार नाही. कमेंटमधनं काय, मी जे आहे ते बोललोच. देशाच्या भविष्यापेक्षा नरेंद्र मोदी यांची त्वचा ब्राईट आहे. जंतर मंतरवर आता बिल्डिंग वगैरे परत सुरू झालाय मोठे आणि बॅरिकेड आता उंच बॅरिकेड. मला वाटते जंतर मंतरला सिक्युअर करण्यापेक्षा प्रोटेक्ट करण्यापेक्षा पेपर फुटी थांबवा. जे नवीन बिल आलं त्या बिलामध्ये यांनी काय बोलले की पेपर फुटी झाल्यावर काय काय करण्यात येईल. गृहीत धरून चालताय की पेपर फुटणार आहे. पेपर फुटी थांबवण्यासाठी काय करणार आहे ते सांगा जनतेला. The family members of several police officials are coming to fore and expressing that they are also lynched and they have also faced the similar kind of violence. What do you think about it? This was done by the BJP goons. I have been saying since day one, since we started the protest, that the BJP will send it goons to create disruptions. The BJP will send it goons to harass police officers, which will be used to defame the movement, and that they have done exactly.